कवी अस्वस्थ असतो कायम, तेव्हा तो नसतो चार चौघांसारखा. तो तळमळत असतो त्याच्या सुन्या सुन्या उदासीनतेत आणि शेकून काढतो जाणीवांची डफरी. सुखदुःखाच्या मागे मागे जातो खूप दूरपर्यंत एकटा दुकटा. संवेदनेचे नाणे घासून घासून करत राहतो लखलखीत. कवी माणसाला माणूस करण्याच्या अमर्त्य स्वप्नाला, कवी माणसाला माणूस करण्याच्या अमर्त्य स्वप्नाला सांभाळून ठेवण्यासाठी जागून काढतो अख्खे जीवन, जागून काढतो अख्खे जीवन. रसिक हो, हे शब्द आहेत कविवर्य तीर्थराज कापगते यांच्या मावळत्या गावाचे गाणे या संग्रहातील कवितेतले. कवितेवर प्रेम करणाऱ्या व कवितेसाठी वेळ काढून एकत्र आलेल्या सर्व रसिकांचे मी विदर्भ साहित्य संघ नागपूर आणि पद्मगंधा प्रकाशन पुणे या संयोजकांच्या वतीनं मी या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. सभागृहामध्ये खूप मोठी माणसं मोठ्या संख्येनं बसून आहेत याची मला जाणीव आहे आणि त्यांचं कार्यकर्तृत्व इतकं मोठं आहे की त्यांचा नामनिर्देश खरं म्हणजे व्हायला पाहिजे. पण एक वेळेचं बंधन म्हणून मी आदरणीय गिरीशभाऊ गांधी आणि या ठिकाणी सन्माननीय प्रदीपभाऊ दाते यांचा प्रातिनिधिक नावे, एक आपले नेतृत्व करणारी नावे म्हणून सन्मानानं उल्लेख करतो. पण तुमच्यामध्ये बसलेल्या सर्वांबद्दल माझ्या मनात अतिशय आदर आहे आणि एक सन्मानाची भावना आहे. तुम्हा सर्व रसिकांना मी मनपूर्वक वंदन करतो, नमस्कार करतो. या ठिकाणी तीर्थराजचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि पत्रकार मंडळी आहे, त्या सर्वांचा मी सन्मानपूर्वक उल्लेख करतो. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जे भाष्य आपण ऐकलं ते मावळत्या गावाचे गाणे या संग्रहाला पुनर्वसून लिहिलेलं ते ब्लर्ब आहे आणि त्यातील शब्द जरी अंधारातून येत असले तरी त्या सर्व शब्दांना, त्यातील प्रत्येक शब्दाला प्रकाशाची ओढ आहे याची जाणीव आपल्याला नक्कीच झाली असेल. तीर्थराजचा हा दुसरा संग्रह, तो पद्मगंधा प्रकाशन पुणे यांनी डिसेंबर 2024 काढला आणि पुणे ग्रंथ महोत्सवामध्ये तो प्रकाशितही झाला. त्याचा पहिला गर्भवैभवी हा काव्यसंग्रह याच सभागृहामध्ये या ठिकाणी 2013 तो प्रकाशित झाला आणि फार मोठी मंडळी, प्राध्यापक द्वादशीवार सर, आदरणीय अक्षयकुमार काळे सर, रमेश शिंगडे उतरातकर अशी मंडळी त्याला उपस्थित होती, याचा मी साक्षीदार आहे. म्हणजे 2013 नंतर 12 वर्षांनंतर, म्हणजे एका तपानंतर तीर्थराजचा हा दुसरा संग्रह येत आहे. आणि 2013च्या आधी तीर्थराजची पहिली कविता जी प्रकाशित झाली ती 1985 आम्ही दोघेही ज्या शासकीय तंत्रनिकेतनामध्ये, गव्हर्मेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये विद्यार्थी होतो, त्या महाविद्यालयाच्या वार्षिकांकामध्ये 1985 साली त्याची पहिली कविता. मी सहज असा हिशेब केला की 1985 ते 2013 म्हणजे 28 वर्ष, पहिली कविता लिहिल्यानंतर 28 वर्षानंतर त्याचा पहिला संग्रह, आणि पहिला संग्रह आल्यानंतर 12 वर्ष म्हणजे एका तपानंतर हा त्याचा दुसरा संग्रह. आता 28 वर्ष, 12 वर्ष हे आकडे योगायोगानं जुळून आले असतील तरीही मला स्वतःला तीर्थराजच्या संदर्भात मला असं वाटतं की त्याला काहीतरी एक सूचित अर्थ आहे त्या ठिकाणी. आणि मी थोडं म्हणजे एका बाजूला 28 वर्ष तर 28 युग आठवतात, दुसऱ्या बाजूला 12 वर्ष तर एक तप आठवतं, आणि थोडं अलंकारिक भाषेत मला असं म्हणावंसं वाटतं की तीर्थराज कापगतेसारखा निष्ठावंत कवी युगानुयुगे तपश्चर्या करतो, तेव्हा कुठे त्याच्या प्रतिभेची वीट भाजून पक्की होते आणि नंतर मग काव्यरूपी विठ्ठल
त्या विटेवर प्रसन्नतेनं उभा राहतो आणि त्या काव्यरूपी विठ्ठलाकडे पाहून मग खरा रसिक म्हणतो की सुंदर हे ध्यान उभे विटेवरी. मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कवीचा हा संयम, कवीची साधना, कवीचं वाट पाहणं, मला स्वतःला ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटतात. खरंच तीर्थराजनी कवितेचा उपयोग मान सन्मान, पद, पुरस्कार या दृष्टीनं कधी केला असं मला कधीच वाटलं नाही. एक जीवनाचा शोध म्हणून, एक जीवननिष्ठा म्हणून तो कवितेकडे पाहत आला आणि म्हणून कदाचित एक तप आणि 28 युग अशी आकडेवारी त्याच्या बाबतीमध्ये योगायोगानं जुळून आली. त्याच्याच कविता संग्रहामध्ये एका ठिकाणी तो असं म्हणतो की सर्जन म्हणजे पुन्हा नव्याने आत उमलणे. तीर्थराज बाहेरच्या पसाऱ्याकडे लक्ष न देता आतलं उमलणं शोधत गेला, ते त्याच्या कवितेतूनही आपल्याला दिसतं. या कार्यक्रमाच्या प्रसंगी मला 2 व्यक्तींची आवर्जून आठवण येते. एक कविवर्य ग्रेस आणि दुसरे अरुणराव जाखडे. कवी हे मावळत्या गावाचे गाणे हे शीर्षक कवी ग्रेस यांनी सुचवलेलं आहे आणि पहिल्या संग्रहाचं ब्लर्ब कवी ग्रेस यांनी दिलेलं आहे तीर्थराजला. आणि या संग्रहामध्ये ग्रेस कवींवर 2 कविता आहेत तीर्थराजच्या. त्यानंतर अरुणराव जाखडेंनी तीर्थराजचा पहिला संग्रह काढला आणि त्यांचे चिरंजीव अभिषेक जाखडे यांनी हा दुसरा संग्रह काढला आणि हा संग्रह तीर्थराजने अरुण जाखडे यांना अर्पण केलेला आहे. आणि ते आज आपल्यात नाही, त्याचं आम्हा सर्व मित्रांना खूप दुःख आहे. पण या अर्पण पत्रिकेतून आणि एक प्रकाशक म्हणून आणि लेखक म्हणून अरुणराव सर्वांच्या समोर आपल्या त्यांच्या कार्यानं राहतील. या संग्रहाचं मुखपृष्ठ करणारे सरदार जाधव त्यांचाही मी कृतज्ञतेनं उल्लेख करतो. कार्यक्रमाचं स्वरूप खरं म्हणजे तुम्हाला पत्रिकेवरून लक्षात आलं असेलच. माझ्या या सुरुवातीनंतर पुनर्वसू आणि उर्वी तीर्थराजच्या काही निवडक कवितांचं वाचन करणार. मला खूप आनंद वाटतो की वसूची आणि उर्वीची पिढी, ही नवीन पिढी, कॉलेजचे विद्यार्थी हे स्वतःला कवितेशी जोडून घेत आहेत. हा आमच्यासाठी खरंच खूप आनंदाचा भाग आहे. त्यामुळे त्यांनी जेव्हा या कार्यक्रमाची संकल्पना आमच्यासमोर ठेवली आणि मी आणि देवानंद सोनटक्के यांना त्याच्यात सामील करण्यासाठी त्यांचे जेव्हा आम्हाला फोन आले, तर आम्हाला असं वाटलं की या कार्यक्रमाचं जे काही स्वरूप ते ठरवतील, शेवटी तो कवितेच्या संदर्भातला कार्यक्रम आहे. आपण एक थोडे जुने त्यांच्यापेक्षा म्हणून त्यात आपण सामील झालं पाहिजे आणि त्यांनी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे या कार्यक्रमात हा कार्यक्रम पुढे नेला पाहिजे. सुरुवात, नंतर अभिवाचन आणि शेवटी डॉक्टर देवानंद सोनटक्के हे या कवितेवर भाष्य करणार आहेत. या कार्यक्रमाला कोणी सूत्रसंचालक नाही, पण जे सहभागी कलावंत आहेत त्यांना आपापल्या भूमिका, आपापल्या जागा आणि आपापल्या वेळा आधीच माहीत असल्यामुळे कार्यक्रम सूत्रबद्ध पद्धतीनं पार पडेल याची मला खात्री आहे. तुम्ही उद्या असंही म्हणू शकता की सूत्रसंचालक नसल्यामुळेच हा कार्यक्रम फार सूत्रबद्ध पद्धतीनं पार पडला, असं तुम्ही गमतीनं म्हणू शकाल. किंवा नागपुरातील हा पहिला स्वयं सूत्रसंचालित कार्यक्रम अशीही नोंद तुम्ही करू शकता. अतिशय आजच्या पिढीच्या भाषेत बोलायचं तर अतिशय युनिक, अतिशय वेगळा असा हा कार्यक्रम आहे. प्रकाश योजना, संगीत योजना थोडीशी, तर याच्यामध्ये पुनर्वसूचा हेतू असा असेल की वक्त्यावर जर फोकस लाईट असला तर त्याच्या शब्दांकडे त्याच्या बोलण्याकडे एकाग्रतेनं सगळे रसिक आणि श्रोते त्याला ऐकतील. आता त्याच्या मनातलं हे काय असेल ते असो, पण माझ्यासारख्याची एक अशी थोडी सोय झाली आहे की माझ्यावर हा फोकस लाईट असल्यामुळे, थोडा उजेड माझ्या चेहऱ्यावर पडत असल्यामुळे, की माझ्या भाषणानं जर आता सभागृहात उजेड पडला नाही तर मी तुम्हाला असं म्हणू शकतो की निदान माझ्या चेहऱ्यावर उजेड होता तेवढ्यावर तुम्ही समाधान मानू शकता, असं म्हणण्याची एक सोय पुनर्वसून केलेली आहे. आणि थोडा आणखी एक वेगळा भाग की कार्यक्रम भर उन्हाळ्यात त्याचं आयोजन झालं, पण एक पावसाळ्याचा अनुभव देण्यामध्ये संयोजक यशस्वी ठरलेले आहेत.
आणि ते पण एक सगळ्यांसाठी सुखद असा तो गारवा पावसाचा आपण अनुभवतो आहोत. यानंतर आयोजनामागची भूमिका काही खूप मोठी नाही. एक तीर्थराज सारख्या निष्ठावंत कवीच्या कवितांचा, काही निवडक कवितांचा आस्वाद घ्यायचा, त्यातलं सौंदर्य जो आहे त्याचा अनुभव घ्यायचा आणि त्यावर जे भाष्य होणार आहे त्या भाष्यातून काही काव्यविषयक प्रश्न जर निर्माण झाले आणि त्याची काही चर्चा झाली आणि ती चर्चा कार्यक्रमाच्या नंतरसुद्धा होऊ शकेल, तर हे दोनच हेतू आहेत की हे 1.5-2 तास काव्यशास्त्र विनोद यामध्ये आपण आता सर्वांसोबत घालवायचे. आणि आजच्या सगळ्या समाज माध्यमांच्या सुळसुळाटामध्ये हा 1.5-2 तास हे असे कवितेसोबत घालवणं ही सुद्धा मला फार मोठी गोष्ट वाटायला लागली. यात सहभागी सर्वांचा अगदी थोडक्यामध्ये परिचय मी तुमच्यासमोर ठेवतो. या संपूर्ण काव्यकेंद्री नाट्याची सगळी दिग्दर्शनाची बाजू पुनर्वसूनं सांभाळली. त्याचा परिचय मी माझ्या शब्दात न देता तो ज्या केम्ब्रिज हाऊसला काम करतो त्याच्या संचालकांनी वेबसाईटवर त्याच्याबद्दल जे लिहिलं आहे ते फक्त मी तुमच्यासमोर ठेवतो. ते असं म्हणतात, केम्ब्रिज हाऊसचे त्या प्रकल्पाचे संचालक, की पुनर्वसू सर्वसमावेशक आणि परस्पर संवादी युवा समुदाय जोपासण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम अतिशय निष्ठेनं करत आहे. वंश, जात, वर्ग आणि लिंग या सर्व घटकांमधून येणाऱ्या युवा वर्गाला अभिव्यक्तीसाठी प्रतिनिधित्व आणि प्रोत्साहन दिल्यानेच समाजाचा विकास होतो असा त्याचा ठाम विश्वास आहे. मानववंशशास्त्राच्या पार्श्वभूमीसह त्याने बर्कबेक युनिव्हर्सिटी ऑफ लंडन आणि रॉयल अकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स या ठिकाणी परफॉर्मन्स स्टडीजमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे आणि सध्या तो लंडनच्या केम्ब्रिज हाऊस या संस्थेत राईज नावाचा जो युवा सक्षमीकरण प्रकल्प आहे त्या ठिकाणी काम करतो आणि ट्रॉमा इन्फॉर्म आर्ट प्रॅक्टिस, बॉडी वर्क आणि कम्युनिटी वर्क या संबंधात तो सध्या अभ्यास करतो आहे. पुनर्वसूसोबत अभिवाचनात सहभागी होणारी उर्वी जी आहे ती फर्ग्युसन महाविद्यालयाची कला शाखेची अतिशय उत्साही विद्यार्थिनी आहे. काव्यलेखन, वक्तृत्व आणि शास्त्रीय नृत्य याची तिला आवड आहे. आणि आजचे आपले जे मुख्य भाष्यकार आहेत ते मराठीचे तरुण तडफदार प्राध्यापक, नामवंत समीक्षक आणि वक्ते, प्रभावी वक्ते, ते सर्वधाराचे या त्रैमासिकाचे सहसंपादकसुद्धा आहेत. त्यांचे 5 ग्रंथ प्रसिद्ध आहेत आणि महत्त्वाचे आहेत. सामर्थ्याचा स्वर, समीक्षेचा अंतस्वर, समीक्षेची अपरूपे, कवितेचा अंतस्वर, भालचंद्र नेमाडे, साहित्य विचार आणि कादंबऱ्या. आणि त्यांना अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळालेले आहेत. यासाठी विदर्भ साहित्य संघ नागपूरचे 2 पुरस्कार त्यांना आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे महत्त्वाचे 2 पुरस्कार त्यांना आहेत. महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था पुण्याचा पुरस्कार आहे. आणि कालच त्यांना आपटे वाचन मंदिराचा हा लक्षणीय गद्य ग्रंथासाठी, म्हणजे भालचंद्र नेमाडे हा साहित्य विचार आणि कादंबऱ्या या ग्रंथासाठी त्यांना पुरस्कार हा या ठिकाणी कालच जाहीर झाला आहे. मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि खरं म्हणजे मला तीर्थराजच्या एक लौकिक आयुष्याबद्दल बोलायचं असं माझं आणि आयोजकांचं ठरलं होतं. पण मी तीर्थराजबद्दल खूप दीर्घ लेख एक फेसबुकवर लिहिला, तो बऱ्याच जणांनी वाचलेला आहे. आणि त्याच्या आयुष्याबद्दल मी लिहिलं आहे, माझ्या आयुष्याबद्दल त्यानं लिहिलं आणि त्यातून बऱ्याचशा गोष्टी तुमच्यापर्यंत पोचल्या आहेत. त्यामुळे ती गोष्ट मी बाजूला ठेवून थोडं त्याच्या कवितेच्या अनुषंगानं या ठिकाणी काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतो. की एक कवी म्हणून तीर्थराजची जी काव्यदृष्टी आहे किंवा व्यापक शब्दात बोलायचं जो त्याचा काव्य विचार आहे, तर हा माणूस कवितेचा विचार कसा करतो, कवितेचं त्याच्या जीवनात स्थान काय, कवितेचं त्याच्या कवितेत काय जाणीवा कवितेविषयी येतात. तर मी पहिलं निरीक्षण सांगतो माझं. खरं म्हणजे कविता हा खूपच महत्त्वाचा वाङ्मय प्रकार आहे. संस्कृतीचे अभ्यासक अलीकडे
अशी मांडणी करायला लागले आणि ती बरीचशी मान्य व्हायला लागली की संपूर्ण जीवनाच्या केंद्रस्थानी संस्कृती असते, संस्कृतीच्या केंद्रस्थानी कला असतात, कलांच्या केंद्रस्थानी साहित्य असतं आणि साहित्याच्या केंद्रस्थानी कविता असते. इतकं महत्त्व कवितेला आपल्या परंपरेमध्ये आणि पाश्चात्य परंपरेमध्ये हे मिळत आलेलं आहे. आता हा कवी कवितेबद्दल काय काय शब्द वापरतो त्याच्या कविता संग्रहामध्ये, तो प्रतिमा काय वापरतो कवितेविषयी की त्यातून त्याच्या जाणीवा व्यक्त होतात. बघा, मित्रासारखी कवितेची वही. मी विश्लेषण करत नाही, जाणकार मंडळी या ठिकाणी आहे. किंवा तो असं म्हणतो की शब्द उजळून टाकतील आयुष्याच्या डायरीला उशाप होऊन. म्हणजे आयुष्य जर शाप असेल तर कविता उशाप आहे. किंवा तो असं म्हणतो की कविता म्हणजे दुःखाचे निरंतर झरत राहणे. दुःख शब्दातून बोलून मोकळं होणं असं तो म्हणत नाही, निरंतर झरणे दुःखाचे. मला एकदम सुखदेव डाणकींची कवितेची एक व्याख्या आठवली की ते म्हणतात की कविता म्हणजे काय, कविता म्हणजे काय, रक्तावर आलेली विस्तवाची साय. किती किती घनन, म्हणजे किती जवळचं नातं आहे दुःखाचं आणि कवितेचं. ते नातं मला तीर्थराजच्या जाणीवेमध्ये, काव्यविषयक जाणीवेमध्ये दिसतं. आणि प्रतिमा जी त्याच्या कवितेमध्ये येते, गर्भवैभवी, त्याच्या संग्रहाचं नाव आहे गर्भवैभवी नावाची एक कविताच त्याची आहे. आणि तो सतत गरोदर स्त्रीशी कवितेची तुलना करतो आणि कवितेशी गरोदर स्त्रीशी, आणि दोघींमध्ये पण जी निर्मितीची, नवनिर्मितीची क्षमता आहे त्याच्याकडे, त्या अद्भुत क्षमतेकडे पाहून तो लीन होतो आणि ते सगळं गूढ वाटायला लागतं त्याला. तर मला असं वाटतं की अशा एका एका शब्दामध्ये सुद्धा त्या कवीची काव्यदृष्टी व्यक्त होत असते. आणि एका ठिकाणी तर तो स्पष्ट म्हणतो की कविता जन्माला घालते नवा माणूस आणि कविताच घेऊन येते एक शाश्वत शहाणपण प्रत्येक भांबावलेल्या युगासाठी. कवितेवर किती निष्ठा आहे या कवीची. मला असं वाटतं की एक सुसंस्कृत माणूस जन्माला घालण्याची कवितेची जी क्षमता आहे त्यावर अभंग निष्ठा असणारा हा कवी आहे. म्हणजे कवीची आणि कवितेची एक भव्य विशाल प्रतिमा या कवीच्या मनात आहे. त्याचं नातं आपल्याला खरं म्हणजे रोमॅन्टिसिझम, म्हणजे ज्या रोमॅन्टिसिझमच्या प्रभावातून केशवसुतांची काव्यविषयक जाणीव घडली. कुठेतरी त्या केशवसुतांचा ज्या पद्धतीचा विश्वास, पुढे मुक्तिबोधांचा, पुढे यशवंत मनोहरांचा, तर मला वाटते त्या परंपरेमध्ये बसणारा हा एक महत्त्वाचा कवी आहे. त्यानंतर करंदीकरांनी मर्ढेकरांच्या पुढे जाऊन, म्हणजे मर्ढेकर हे मला असं वाटतं की सौंदर्य तत्वामध्ये अडकून गेलेले विचारवंत आहेत, पण गोवी करंदीकर असं म्हणतात की कविता आपल्या सौंदर्य शक्तीच्या आधारे माणसाला सुसंस्कृत करत असते. म्हणजे सौंदर्य मूल्य मान्य करून त्या सौंदर्य मूल्यामुळे काय परिणाम होतो माणसावर. तर मला असं वाटतं की तीर्थराजचा प्रवास हा असा करंदीकरांच्या मांडणीकडे जाणारा आहे त्याच्या काव्यविषयक जाणीवेमध्ये. एक वेगळ्या विषयावरची कविता आहे. रसिकांवर आपल्याकडे फार, कवीवर बऱ्याच कविता आहे, कवितेवर कविता आहेत, पण रसिकांविषयी फार कमी ठिकाणी बोललं गेलेलं आहे मला असं वाटतं. माझं निरीक्षण आहे, मला तुम्ही दुरुस्त करू शकता. तर चांगला रसिक दुर्मिळ असतो अशी एक जाणीव त्या कवितेत आहे. चांगला म्हणजे चांगला पट्टीचा, खूप वाचणारा रसिक. आणि रसिक हाही प्रतिभेचा धनी असतो. म्हणजे जी भावयित्री प्रतिभा राजशेखरनी मान्य केली आहे ती जाणीव आहे. त्यानंतर अस्वस्थ, म्हणजे त्याचे शब्द आहेत तीर्थराज कापगते या कवीचे. अस्वस्थ असतो सदा तो असतो कवी, कवी सारखाच हुबेहूब कविता वाचणारा माणूस. म्हणजे त्यांनी कवीच्या पातळीवर रसिकाला आणून ठेवलेलं आहे. भवभूतीनं रसिकाला समान धर्म म्हटलेला आहे. त्या परंपरेशी पण हे नातं. आणि मला शेवाळकरांची आठवण आली देवानंद, की ते असं नेहमी म्हणायचे की कवी हा बोलका रसिक असतो आणि रसिक हा मुका कवी असतो. म्हणजे राजशेखरांचं भावयित्री प्रतिभा, कारयित्री प्रतिभा, असे भारी भारी शब्द शेवाळकरांनी आपल्यासाठी किती सोपे करून ठेवले. माधव आचवल असं म्हणतात
की सौंदर्य निर्मिती व सौंदर्याचा आस्वाद यांचा मूलस्रोत एकच आहे. आणि म्हणजे कलाकृतीचा आस्वाद म्हणजे त्यांचं तर असं म्हणणं आहे की कवी म्हणजे कलाकृती आणि रसिक यांच्यातला तो संवाद असतो, आणि तो संवाद त्याची गुणवत्ता जितकी कलाकृतीच्या संपन्नतेवर अवलंबून असते तेवढीच त्या कवीच्या व्यक्तिमत्वाच्या श्रीमंतीवर अवलंबून असते. आता अलीकडे समीक्षेमध्ये रसिकाला खूपच वरचं स्थान देण्यात येत आहे. म्हणजे रसिक हा कवीसोबत त्याला सहनिर्माता मानलं जात आहे, को क्रिएटर. की कविता लिहून कवीनं कविता लिहिली तर ती निर्मिती पूर्ण झाली नाही. पट्टीचा रसिक वाचून त्यातून जी अनुभूती आणि त्या अनुभूतीचे पदर मनात आणि मग शब्दांमध्ये व्यक्त करीन तर त्याला को क्रिएटर म्हटलेलं आहे. मला वाटते तीर्थराजच्या मनामध्ये ही सहसर्जनाची जी रसिकाची संकल्पना आहे ती त्याच्या लेखनामध्ये आपल्याला पण याच्यातली गंमत अशी आहे की चांगल्या कवितेचे निकष आणि घटक इतकं साहित्यशास्त्र लिहिलं गेलं, पण असं वस्तुनिष्ठ पद्धतीनं काही निश्चित कोणी करू शकलं नाही. जसे ते कवितेचे करू शकले नाही तसे रसिकाच्याही काही कसोट्या निश्चित होऊ शकल्या नाही. असा तो थोडासा, पण शेवटी मग त्यातून उपाय काय? खूप वाचायचं, खूप आस्वाद घ्यायचा, खूप अभ्यासामुळे विद्वज्जड व्हायचं नाही. कविता समजून घेण्यासाठी एक मनाची कोवळीकता पाहिजे असते. अभ्यास करून करून माणसं ती कोवळीकता घालवतात. कमी अभ्यास चालतो, पण थोडी रसिकता जास्त पाहिजे कविता समजून घ्यायला. आनंदराव टेकाडे म्हणजे खरा रसिक दुर्मिळ आहे. ही जी तीर्थराजची तक्रार आहे ना, ही 1934 साली कवी बी यांनी केली होती की महाराष्ट्र कवी परंपरा खंडन पडला तिला जरा, उणीव रसिकांचीच परी आज भासते खरोखरी. किंवा रसिकच नाही आहेत. मग आपले आनंदराव टेकाड्यांना खूप वाईट वाटलं. ते जरा जुन्याचे अभिमानी होते. खरं म्हणजे बी यांचा आक्षेप कोणावर होता? जे लोक पांडित्याचा टेंबा मिरवतात आणि जे रसलीन वृत्तीनं कवितेकडे न जाता तर्ककर्कश पद्धतीनं काही मोठे मोठे सिद्धांत घेऊन जातात, त्यांच्यावर तो आक्षेप होता. पण आनंदराव टेकाड्यांना वाटलं की हा रसिकावरचा आक्षेप आहे. आणि मग आनंदराव टेकाड्यांनी फारच वाईट शब्दामध्ये त्याला उत्तर दिलं. ते म्हणतात की आधुनिक कवीची कुरकुर नावाची कविता लिहिली त्यांनी, आणि ते म्हणतात की उणीव सांप्रत रसिकांची असे खरोखर म्हणण्याची लज्जा वाटावी कवींना, व्यर्थ घडे निज विटंबना. लाजबीज काढून टाकली कवी बींची त्यांनी. आता पुढे लोकनायक बापूजी अणे त्यांनी आनंद टेकाड्यांना प्रस्तावना दिली आनंद गीत या संग्रहासाठी. तर बापूजी अणे पण घसरले कवी बींवर, आणि शेवटी कवी बींना एक कविता अनुकार नावाची लिहावी लागली की अरे बाबा, कवितेच्या प्रांतामध्ये ज्या वाईट प्रवृत्ती घुसलेल्या आहेत त्याच्या विरुद्ध मी काम करतोय आणि तुम्ही मला जोडपता. म्हणजे हा अंधेर नगरीचा उलटा न्याय असं शब्द त्या कवितेमध्ये त्यांनी वापरलेले आहेत. तीर्थराजच्या काव्यविषयक जाणीवांमध्ये एक आत्मटीकेचा पण प्रखर सूर आहे. आरंभवळ नावाच्या कवितेमध्ये एक तुकारामाची प्रतिमा सतत पृष्ठभूमीसारखी त्या कवितेला आहे. आणि मग तुकारामाच्या विशाल व्यक्तिमत्वासमोर आपलं व्यक्तिमत्व खुजं आहे अशी एक आत्मटीका आहे. त्याचे शब्द पहा कवीचे. कशी ही बेगडी करुणा नपुंसक कळवळ्याने निरर्थक बडबडते नुसती, या मुरदाड संवेदनांपाशी आणि उघड्या डोळ्यांनी धडधडीत पाहतो बुडणारे हे जन नित्य मी, अशी ही बेशरम माणुसकी. म्हणजे हा प्रखर आत्मटीका करणारा कवी आहे. मला असं वाटतं की सगळ्या मोठ्या कलावंतांमध्ये ही आत्मटीका खूप महत्त्वाचं सूत्र आहे. त्या आत्मटीकेनं त्यांना खूप पुढे नेलेलं आहे. डॉस्टॉव्स्की तर म्हणतो की लेखकाजवळ निदान अपराध भाव तरी असला पाहिजे या संपूर्ण जगण्याबद्दलचा. मृत्यू एका कवीचा खूपच वेगळी कविता आहे. आणि थोडं श्रीनिवास सिरासांवरची कविता आहे. आपल्या नागपूरचे होते, अलीगड विद्यापीठामध्ये डीन होते ते कला शाखेचे. आणि अलीगड नावाचा तो मनोज वाजपेयीचा चित्रपट पाहण्यासारखा आहे. एका जरा मोकळं बोलतो, श्रीनिवास सिरासांबद्दल खूप आदर आहे मनामध्ये. हे एका कवीचंही दुःख आहे. त्यांना आत्महत्या करावी लागली की मग त्यांचा खून झाला,
आणि स्टिंग ऑपरेशन झालं आणि त्यांना समलैंगिक संबंधामध्ये त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. एका समलैंगिक माणसाच्या दुःखापर्यंत हा तीर्थराज कापगते नावाचा कवी कसा पोचतो? तो माणूस कवी आहे, तो समीक्षक आहे, तो चांगला वाचक आहे, तो रसिक आहे, तो गाण्याचा दर्दी आहे, पण त्याचे सगळे सद्गुण एका या समलैंगिक गोष्टीमुळे कसे समाजानं तिरस्कृत करून टाकले. खरंच सांगतो, मी पण नागपुरात खूप वर्ष होतो आणि त्यांच्याविषयीच्या अशा गोष्टींची जी टिंगलटवाळी व्हायची त्याच्यात कधीकाळी मीही सामील झालो. मला आता त्याची शरम वाटते. तीर्थराजची कविता वाचून ती शरम जास्त गडद झाली माझी, की अरे आपण माणूस म्हणून त्यांच्यातल्या बाकी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून एकाच गोष्टीनं त्यांना सगळं संपवून टाकलं या जगाने. आणि मग त्या कवितेचं निरीक्षण करताना माझ्या असं लक्षात आलं की त्या संपूर्ण कवितेमध्ये एक मर्ढेकरी शब्द प्रतिमा, शब्दकळा ह्याची एक गुंफण आहे. म्हणजे पहिल्या 2-3 ओळीमध्ये स्टिंग ऑपरेशन, इंग्रजी शब्द, म्हणजे मर्ढेकरांची आठवण येते. पुढे शिवलिंग माझे लिंग, मर्ढेकरांचे शब्दकळा, मर्ढेकरांचेच शब्द. पुढे मोबाईल रिंगचा खोटा नंबर, ट्रिंग ट्रिंग सलग जमेना एक भावना, हॅलो हॅलोचे हलकट उत्तर, त्रुटीत जीवनी सुटी कल्पना, ट्रिंग ट्रिंग जैसा खोटा नंबर, सलग जमेना एक भावना, हॅलो हॅलोचे हलकट उत्तर. पुढे म्हटलंच आहे की विस्कटलेल्या भावना सलग जुळाव्यात म्हणून, म्हणजे पुन्हा ते आलं. त्यानंतर मध्यबिंदू, तोल, समतोल, मृत्यूचा काळोख. तुम्हाला बरोबर मर्ढेकर असा त्या ठिकाणी पृष्ठभूमीसारखा दिसतो. आरंभवेळेमध्ये तसाच तुकाराम दिसायला लागतो आपल्याला. आणि मला असं वाटतं की ही जी कविता आहे, म्हणजे करंदीकरांनी सुसंस्कृत माणसाची जे निकष काही ठरवले त्याच्यामध्ये सर्वस्पर्शी सहानुभूती. मला वाटतं की एका त्या समलिंगी माणसाबद्दलही एक अशी त्याच्या दुःखापर्यंत पोचवणारी सहानुभूती निर्माण करण्याची क्षमता असलेली ही अशी वेगळी कविता आहे. खरं म्हणजे तीर्थराजनी जे परंपरेनं चालत आलेलं काव्य आहे त्यातले जे मोठे मोठे कवी आहेत त्यांच्याशी इतकं नातं जुळवत जुळवत कविता विकसित केली आहे. ग्रेसवर कविता आहेत, भटांवर आहेत, श्रीनिवास सिरासांवर आहे, अनिल नितनवरेवर कविता आहे, भगवान ठगांवर कविता आहे. आणि त्या नुसतं आदर म्हणून आलेल्या, नारायण सुर्व्यांवर कविता आहे, त्या नुसतं आदर म्हणून आलेल्या कविता नाहीत, ते त्या कवीचं आकलन आहे आणि ते अतिशय काव्यमय आहे. मला असं वाटतं की परंपरा पचवून आणि परंपरा जिरवून आणि तरीही कोणाच्या अनुकरणाच्या मोहात न पडता तीर्थराज कवी ग्रेस आणि कवी सुरेश भटांच्या इतक्या जवळ होता की मला असं नेहमी वाटायचं की कुठेतरी अनुकरण आलं असेल, पण त्यांनी त्यांचं सत्व पचवलं, पण स्वतःची एक स्वतंत्र शैली त्यांनी निर्माण केली. मला असं वाटतं की परंपरेतलं सत्व पचवून परंपरेबद्दल आदर बाळगून आपली नवी वाट शोधणारा हा कवी आहे. आणि मला आनंद वाटतो, अभिमान वाटतो की तो माझा 40 वर्षापासूनचा मित्र आहे. मला जी काही थोडीफार समीक्षेची दृष्टी मिळाली ती तीर्थराज आणि देवानंद सोनटक्केसारख्या मित्रांच्या सहवासातच विकसित झाली, असा माझा अनुभव आहे. मी पुन्हा एकदा आपण सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि माझ्या या सुरुवातीला विराम देतो. धन्यवाद.